मित्रांनो, जेव्हा आपण भारताच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते, की भारतात लहान-मोठ्या अशा एकत्रितरित्या ज्यावेळेस आपण विचार करतो, तेव्हा 450च्या जवळपास एकूण नद्या आहेत. त्यामध्ये काही लहान असतील, काही मोठ्या असतील. या सर्व नद्यांनी एकत्र मिळून जवळपास भारतात 8 ते 9 मुख्य नदी खोरे निर्माण करतात, ज्यांना आपण रिव्हर बेसिस म्हणतो. लक्षात घ्या, त्यापैकी आपण जेव्हा त्या नद्यांचा विचार करतो आणि त्या ज्या प्रदेशात वाहतात त्या प्रदेशांचा विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की भारतातील नद्या या 2 प्रकारच्या असाव्यात. त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यानुसार आणि प्रदेशानुसार त्यांचे 2 प्रकार पडावे. एक पडते पेरेनियल आणि एक पडते नॉन पेरेनियल. आता पेरेनियल कुणाला म्हणावं? तर पेरेनियल नद्या म्हणजे त्यांनाच आपण हिमालयीन नद्यासुद्धा म्हणू शकतो. आणि नॉन पेरेनियल नद्या ज्या आहेत त्यांना पेनिन्सुलर जे काही आपल्याकडे रिव्हर्स आहेत म्हणजेच द्वीपकल्पीय नद्या आहेत. कारण भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भारताच्या दक्षिणेकडे तिन्ही बाजूनी आपल्याकडे पाणी आहे, समुद्र आहे, महासागर लागलेले आहेत. तीनही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश जो असते त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. आणि वरच्या साईडला उत्तरेकडे जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा भारताला हिमालय हा एकमेव जगातील सर्वात मोठा किंवा सर्वात उंच जे काही पर्वतरांग आहे ते लागलेली आहे. त्या कारणाने भारतात जवळपास 450 लहान मोठ्या अशा नद्या आपल्याला आढळून येतात. परंतु आपल्याला माहीत आहे नदी आणि नदीखोरे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक असतो. त्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर नदी फक्त एक नदीचा प्रवाह ज्या दिशेने चालला आहे आणि जेवढा तो प्रवाह आहे त्याला आपण नदी म्हणू. परंतु नदीखोरे म्हणजे काय? तर एखाद्या नदीच्या खोऱ्याबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला त्या नदींच्या उपनद्यासुद्धा लक्षात घ्याव्या लागतात. म्हणजे नदीच्या खोऱ्यामध्ये त्या नदीच्या उपनद्यासुद्धा इन्क्ल्यूड होतात. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. लक्षात घ्या. मग पेरेनियल, नॉन पेरेनियल. पेरेनियल मीन्स हिमालयीन नद्या, त्यांनाच आपण हिमालयीन म्हणतो. नॉन पेरेनियल नद्या म्हणजे द्वीपकल्पीय नद्या ज्या दक्षिणेकडे आढळून येतील. आता हे कशाच्या आधारावर पाडले? तर हे त्यांच्या वाहतात त्या प्रदेशाच्या आधारावर किंवा त्यांच्या आढळणाऱ्या वैशिष्ट्यांच्या आधारावर. जेव्हा आपण हिमालयीन नद्यांचा विचार करतो त्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की त्या नद्या बारमाही असतात, 12ही महिने वाहत राहतात. कारण त्यांना पावसाच्या पाण्याची गरज नसते. त्या हिमालयातून उगम पावत असल्या कारणाने, पर्वतरांगेतून उगम पावत असल्या कारणाने वितळणारा बर्फ किंवा झरे या माध्यमातून त्यांना पाण्याचा स्रोत उपलब्ध होतो. परंतु ज्यावेळेस आपण पेनिन्सुलर म्हणजे द्वीपकल्पीय नद्यांचा विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की त्या नद्या बारमाही वाहणाऱ्या नसतात. त्या नद्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. काही तर नद्या उन्हाळ्यात पूर्णपणे कोरड्या होऊन जातात, तर काही नद्या थोड्याफार पाण्याच्या प्रमाणात वाहत राहतात. परंतु बऱ्याच नद्या कोरड्या होऊन जातात, म्हणजे बारमाही नद्या नाही आहेत. ज्यावेळेस हिमालयीन नद्यांचा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की यांच्या वैशिष्ट्यांमध्ये धबधबे, यांच्या वैशिष्ट्यांमध्ये फ्लूड प्लेन्स म्हणजेच पुराचे मैदानं मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यांच्या वैशिष्ट्यामध्ये ऑक्सबो लेक्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात, जे चंद्रकोराचे असतात. जशा पद्धतीने एका बैलाचे शिंग असतात असा एक आकार प्राप्त होतो, त्यांना ऑक्सबो लेक्स म्हणतो आपण. त्याचबरोबर डेल्टा हे सर्वात महत्त्वपूर्ण हिमालयीन नद्यांचं वैशिष्ट्य आहे. डेल्टा म्हणजे आपण त्याला त्रिभुजी प्रदेश म्हणतो. समजून घेण्याचे प्रयत्न करा. त्यानंतर आपण जेव्हा द्वीपकल्पीय नद्यांच्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या लक्षात येते की द्वीपकल्पीय नद्यांच्या वैशिष्ट्यामध्ये 2च महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे बारमाही नसतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांचा प्रवाह जो असतो तो निश्चित असतो. आणि एक अत्यंत महत्त्वाची बाब ज्या द्वीपकल्पीय नद्यांच्या बाबतीत आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे या नद्या दुर्गम आहेत. या नद्यांमध्ये मार्ग काढणं एवढं सोपी नाही आहे. परंतु हिमालयीन नद्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो, ज्या विंध्य पर्वतरांगेच्या वरती वाहणाऱ्या नद्या आहेत त्या नद्यांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की या नद्यांमध्ये वावरणं, राहणं किंवा त्याच्यातून मार्ग काढणं थोड्याफार प्रमाणात सोपी आहे. अशा पद्धतीने 2 प्रकारच्या नद्या आढळून येतात. या नद्यांचं सामाजिक जीवनात अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आपल्याला माहीत आहे भारत हा जवळपास भारतातील 65% पॉप्युलेशन, भारतातील 65% लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आणि कृषी क्षेत्राला अदर काही ऋतूमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये पावसाळ्याच्या व्यतिरिक्त पाणी प्रोव्हाइड केल्या जात असेल तर ते एकमेव त्याचं एक माध्यम असेल ते म्हणजे नद्या आणि नद्यावर बांधलेले जे काही कॅनल्स असतील किंवा त्यावर बांधलेले मोठे मोठे धरणं असतील. म्हणजे आपल्या भारतीयांच्या आयुष्यामध्ये, सामाजिक आयुष्यामध्ये नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण भारताच्या संस्कृतीचा विचार करतो तेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. म्हणजेच नद्या ह्या आपल्या आयुष्यासाठी किंवा भारतासाठी एक मिळालेली खूप मौल्यवान अशी देणगी आहे. शेतकऱ्यांसाठी तर मुळातच आहे. अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाची बाब. त्यावेळेस आता पुढे जात असताना सर्वात महत्त्वाची बाब ती म्हणजे ज्यावेळेस आपण हिमालयीन नद्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की हिमालयीन नद्यांमधील सर्वात महत्त्वपूर्ण, भारतात धार्मिकदृष्ट्या सर्वात जास्त महत्त्व दिल्या जाते अशा प्रकारची नदी आहे आणि भारतातील सर्वात लांब नदी, वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया,
जी भारतातील जवळपास 5 राज्यातून वाहते आणि जवळपास 2525 किलोमीटर एवढा प्रवास करते. लक्षात घ्या. जय महाराष्ट्र मेरे शेरो. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये भारतातील गंगा नदीबद्दल डिटेल माहिती समजून घेणार आहोत. आपल्या सर्वांचं परत एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. गंगा नदीबद्दल माहिती समजून घेत असताना पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ आणि महत्त्वाची बाब म्हणजे एकही पॉईंट तुमचा कधीच सुटणार नाही. परीक्षेत येणारा प्रत्येक प्रश्न आजचं लेक्चर पाहण्यानंतर गंगा नदीशी निगडीत असलेलं ते तुमचं 101% क्लिअर होऊन जाईल. कुठलंच कन्फ्युजन राहणार नाही. ॲनिमेशनमध्येही एवढ्या पद्धतशीर तुम्हाला समजून येणार नाही, जे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेण्याचे प्रयत्न करू. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा नदीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की गंगा नदी ही एका निश्चित ठिकाणी उगम पावलेली नदी नाही आहे किंवा एका पर्वतरांगेत किंवा एका छोट्याशा झऱ्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या ग्लेसियरमध्ये उगम पावलेली नदी नाही आहे. तर ही नदी निर्माण होण्यासाठी, हिचा जन्म होण्यासाठी कुठल्या तरी नद्या एकत्र आल्या आणि नंतर मग गंगेचा प्रवाह सुरू झाला. तो आपण मॅपिंगच्या माध्यमातून 101% आज नंतर तुमचं कधीच अडणार नाही किंवा कधीच चुकणार नाही या पद्धतीने समजून घेण्याचे प्रयत्न करू. ज्यावेळेस आपण गंगेचा विचार करतो, गंगेच्या उगमाचा विचार करतो, त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोललं जाते की मानसरोवरात उगम होतो किंवा अदर काही ठिकाणी. परंतु आज त्या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील की वेअर गंगा ओरिजिनेटेड, गंगा नेमकी कुठे उत्पत्तीस येते किंवा कुठून तिचा जन्म होतो. त्यासाठी समजून घेण्यासारखी बाब म्हणजे ते उत्तराखंड. आता उत्तराखंडमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मी इथे तुम्हाला पूर्णचा पूर्ण भारताचा मॅप काढून दाखवलेला आहे. हा भारताचा मॅप आहे आणि आणखी विस्तृत पद्धतीने समजावं यासाठी मी इथे उत्तराखंडचा पूर्णचा पूर्ण डिटेलमध्ये मॅप काढलेला आहे. गंगा नदीचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो, तेव्हा आपल्या लक्षात येते की गंगा नदी ही कुठल्या तरी महत्त्वपूर्ण 2 नद्याच्या एकत्र आल्यामुळे, संगमामुळे निर्माण झालेली आहे. महत्त्वाची बाब. मग ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर भारतातील हे जे राज्य आहे आपल्याकडे, इट्स कॉल्ड UK म्हणजे उत्तराखंड. हे आपल्याकडे उत्तराखंड आहे. एवढा जो राज्य आहे, हा जो प्रदेश दिसते आपल्याला, हा आपल्याकडे उत्तराखंड आहे. उत्तराखंडचा फुल मॅप पूर्णचा पूर्ण झूम करून मी इथे पूर्णचा पूर्ण काढलेला आहे. या माध्यमातून पूर्णचं पूर्ण आपण गंगा नदी समजून घेणार आहोत की कुठून ओरिजिनेटेड होते. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गंगा नदी कुठल्या 2 नद्यांपासून एकत्र येते. तर एक महत्त्वपूर्ण नदी आहे भगीरथी आणि दुसरी महत्त्वपूर्ण नदी आहे अलकनंदा. आता दोनही नद्या समजून घेण्याचे प्रयत्न करा. या भागात उत्तराखंडमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे आपल्याकडे. या मॅपमध्ये लक्षात घ्या, हे उत्तराखंड आहे. नंतर हे इथेच मी तुम्हाला लहान आहे त्या कारणाने इथे मोठ्या प्रमाणात काढून दाखवण्याचा प्रयत्न केला. उत्तराखंडमध्ये उत्तराखंडच्या उत्तरेकडे एक ठिकाण आहे. ते ठिकाण आहे, त्याला म्हणतात गोमुख. गोमुख म्हणजे त्याचा गायीच्या आकारासारखा किंवा गायीच्या चित्रासारखा असा एक आकार आहे त्या ठिकाणाचा. त्या कारणाने त्याला गोमुख म्हटलं जाते. या गोमुखमध्येच जे गोमुख गंगोत्री, अत्यंत महत्त्वाचं ठिकाण गंगोत्री. आपण बऱ्याच ठिकाणी वाचत असताना बोलतो की गंगेचा उगम गंगोत्री येथून होतो. गंगोत्री हे एक ग्लेसियर आहे. या ग्लेसियरपासून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर या भागात इथे आपल्याकडे दिसणार आहे आपल्याला गोमुख, जेथून भगीरथी नदीचा उगम होतो. भगीरथी नदी वाहत जाऊन अशा पद्धतीने एक चंद्रा आकाराची वळण घेऊन अशा पद्धतीने ते गंगोत्रीला येते आणि गंगोत्री येथून पुढे मग मार्गक्रमण करत जवळपास 205 किलोमीटरचं मार्गक्रमण करत इथे येऊन देवप्रयागला पोहोचते. हे देवप्रयाग आहे आपल्याकडे 205 किलोमीटर. आता त्यातल्या त्यात पुढे महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी ही की दुसरी जी नदी आहे अलकनंदा, ही खूप गुंतागुंतीची आणि महत्त्वपूर्ण नदी आहे. कारण या नदीमध्ये खूप साऱ्या नद्या एकत्र येतात आणि कुठेतरी त्या सर्व नद्यांचं पाणी एकत्र येऊन गंगेसाठी कामी पडते. तर दुसरं महत्त्वाचं ठिकाण आहे आपल्या उत्तराखंडमधलं, ते म्हणजे बद्रीनाथ. ज्यावेळेस आपण बद्रीनाथचा मित्रांनो विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की बद्रीनाथ हे भारतातील 4 धाम, जे 4 धाम आहेत त्यापैकी एक उत्तराखंडमध्ये आहे, एक गुजरातमध्ये आहे, एक ओरिसामध्ये आहे आणि एक रामेश्वरम तामिळनाडूला आहे. अशा पद्धतीने 4 धाम आहेत. त्याच्यापैकी एक धाम जे असेल त्याला बद्रीनाथ आपण म्हणतो. एक धाम हे भारतातील धाम आहे आणि सर्वात उत्तरेकडील धाम आहे बद्रीनाथ. या बद्रीनाथ धाममधून एक महत्त्वपूर्ण नदी उगम पावते, जिला विष्णुगंगा सुद्धा म्हटलं जाते आणि जिला अलकनंदा सुद्धा म्हटलं जाते. लक्षात घ्या, हे बद्रीनाथ येथून उगम पावणारी अलकनंदा किंवा विष्णुगंगा नदी जी आहे ही पुढे मार्गक्रमण करते आणि इथे एक प्रयाग आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आज काही अशा महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहे जे तुम्ही कधी वाचल्या नाही किंवा कुठल्या पुस्तकात मिळालेल्या नाही आहेत. आपल्या भारतात
पंचप्रयाग अशा प्रकारची एक संकल्पना आहे. 5 प्रयाग आहेत, ज्या प्रयाग आता प्रयाग शब्दाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रयाग या शब्दाचा लिटरली मिनिंग किंवा त्याचा डिक्शनरीनुसार अकॉर्डिंग टू डिक्शनरी मिनिंग प्रयाग म्हणजे होते संगम, जिथे 2 किंवा 2पेक्षा जास्त नद्या एकत्र येतात. इट्स कॉल प्रयाग, त्या प्रदेशाला प्रयाग म्हटलं जाते. आणि असे 5 प्रयाग भारतात आहे आणि ते 5ही प्रयागाचं पाणी एकत्र ज्या ठिकाणी येते त्या मिळून तिथे आपण त्याला प्रयागराज असं नाव दिलेलं आहे, ज्याचं जुनं नाव अलाहाबाद आहे. बरोबर लक्षात घ्या. म्हणून मग विष्णुप्रयाग बद्रीनाथ इथून निघणारी जे काही आपल्याकडे विष्णुगंगा आहे किंवा अलकनंदा नदी आहे ते पुढे मार्गक्रमण करते. मार्गक्रमण करत असताना एक महत्त्वाचं आणखी एक पहिलंच महत्त्वाचं आपल्याकडे प्रयाग आहे, ज्याला आपण म्हणतो विष्णुप्रयाग. हे विष्णुप्रयाग आहे, जे 5 प्रयागापैकी पहिलं प्रयाग आहे. विष्णुप्रयागला अलकनंदा आल्यानंतर अलकनंदेला अत्यंत महत्त्वपूर्ण एक नदी येऊन भेटते, जिचं नाव आहे धौलगंगा नदी. हे मी इथे ॲरो काढलेलेच आहेत पूर्णच्या पूर्ण. धौलगंगा नदी अलकनंदेला येऊन भेटते. कुठे? विष्णुप्रयाग येते. पुढे मार्गक्रमण करत असताना अलकनंदा नदी पुढे येते. अलकनंदा नदी पुढे आल्यानंतर परत एक प्रयाग आपल्याकडे आहे, ज्याचं नाव आहे नंदप्रयाग. अत्यंत महत्त्वाचं आहे नंदप्रयाग. दुसरं आपल्या भारतातील पंचप्रयागापैकी दुसरं प्रयाग नंदप्रयाग. या नंदप्रयागमध्ये भारतातील नंदादेवी शिखराजवळ किंवा नंदादेवी ग्लेसियरमध्ये उगम पावणारी नंदाकिनी, आय सेड नंदाकिनी, मी मंदाकिनी नाही म्हटलंय, मी नंदाकिनी म्हटलंय, जे नंदप्रयाग येथे येऊन अलकनंदेला मिळते. हे दुसरं आपलं नंदप्रयाग म्हणजे प्रयागापैकी दुसरं स्थान होतं. पुढे अलकनंदा मार्गक्रमण करते आणि एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे आपल्याकडे, ते म्हणजे आहे अत्यंत महत्त्वाचं आहे कर्णप्रयाग. हे तिसरं प्रयाग आहे आपल्याकडे, कर्णप्रयाग. या कर्णप्रयागला एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी येऊन भेटते, जिचं नाव आहे पिंडारी नदी अलकनंदेला येऊन भेटते. कुठे? कर्णप्रयाग येथे येऊन भेटते. हे तिसरं आपल्या भारतातील प्रयाग आहे. त्यानंतर अलकनंदा नदी पुढे मार्गक्रमण करते आणि पुढचं एक प्रयाग इथे निर्माण होते किंवा एक प्रयाग आहे, ज्याला आपण म्हणतो रुद्रप्रयाग येथे एक नदी येऊन भेटते अलकनंदेला. तिचं नाव आहे, लक्षात घ्या, बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचे प्रयत्न करा. रुद्रप्रयागला येऊन भेटणारी नदी, जी नदी भारतातील केदारनाथ, एक महत्त्वपूर्ण देवस्थान धार्मिक स्थळ आहे भारतातील केदारनाथ, या केदारनाथमधून उगम पावणारी अत्यंत महत्त्वपूर्ण नदी आहे, जिचं नाव आहे मंदाकिनी. ती मंदाकिनी येऊन उत्तरेकडून अलकनंदेला भेटते आणि ती रुद्रप्रयाग येथे येऊन अलकनंदेला भेटते आणि पुढे अलकनंदा मार्गक्रमण करते आणि पुढे जात असताना अलकनंदा हे भगीरथीला जाऊन भेटते आणि त्या ठिकाणाचं नाव आहे आपल्याकडे देवप्रयाग. अशा पद्धतीने वेगवेगळ्या नद्या आणि महत्त्वपूर्ण नद्या अलकनंदेला येऊन भेटतात. अलकनंदा जाऊन भगीरथीला येऊन भेटते आणि त्या माध्यमातून इथे आपले 5 प्रयागसुद्धा आपल्या लक्षात येतील. पहिलं प्रयाग विष्णुप्रयाग, दुसरं प्रयाग नंदप्रयाग, तिसरं प्रयाग कर्णप्रयाग, चौथं प्रयाग रुद्रप्रयाग आणि 5वं प्रयाग देवप्रयाग. हेच आपले पंचप्रयाग आहेत. देवप्रयागला भगीरथी आणि अलकनंदा एकत्र येते आणि एकत्र येऊन पुढे त्या दोघींच्या संगमालाच आपण गंगा नदी म्हणून ओळखतो. हे आहे गंगा नदीची उत्पत्ती, गंगा नदीचा जन्म. मी बोलत असताना सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलंय की गंगा नदी कुठल्या पर्वतरांगेतून उगम पावत नाही, कुठल्या ग्लेसियरमधून उगम पावत नाही, तर कुठल्या तरी नद्या उगम पावतात आणि त्या पुढे येऊन एकत्र येऊन त्यांचा संगम होऊन गंगेची उत्पत्ती होते, गंगा नदीचा उगम होतो किंवा गंगा नदीची निर्मिती होते, जन्म होते. आणि गंगा नदी मग उत्तराखंडमध्ये काही 3 महत्त्वाच्या जिल्ह्यामधून वाहते आणि पुढे चालून मग मार्गक्रमण करते. आय होप सर्वांच्या लक्षात आलं असेल की गंगा नदीचा जन्म कसा होतो, उत्पत्ती कशी होती आणि गंगा नदी मार्गक्रमण कशी करत राहते, उत्तराखंडमध्ये उत्पत्ती काय आहे नेमकी. यानंतर पुढे जात असताना आपल्यासाठी समजणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे की गंगेच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण नद्या कुठल्या आहेत. यामध्ये काही बोटावर मोजण्यासारख्या मोठ्या मोठ्या नद्या मी तुम्हाला सांगितल्या, परंतु आता पुढे आपण त्यापेक्षाही पुढे जाऊ आणि आणखी डिटेलमध्ये समजून घेण्याचे प्रयत्न करू. महत्त्वपूर्ण नद्या तुम्हाला सांगितल्या, भगीरथी आहे, अलकनंदा आहे. अलकनंदेलाच येऊन भेटणारी आपल्याकडे विष्णुगंगा आहे, त्यानंतर आपल्याकडे नंदाकिनी आहे, त्यानंतर आपल्याकडे पिंडारी नदी आहे, त्यानंतर आपल्याकडे केदारनाथ म्हणून येणारी मंदाकिनी नदी आहे आणि या सर्व नद्या आहेत. परंतु जेव्हा आपण पुढे जातो आणि डिटेलमध्ये समजून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की जे आपल्याकडे गंगोत्री आहे, मी अगोदर तुमचं क्लिअर केलं आहे, हे गंगोत्री आहे. या गंगोत्रीमध्ये दक्षिणेकडून येऊन गंगेला एक नदी येऊन भेटते, तिचं नाव आहे
केदार गंगा जी केदार ताल येथून उगम पावते. उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात ताल आहेत, नैनिताल, केदार ताल. त्या केदार तालमधून उगम पावणारी जी एक आपल्याकडे केदार गंगा नदी आहे ही पहिल्यांदा गंगोत्रीला येऊन भगीरथी नदीला भेटते. म्हणजे भगीरथीमध्ये केदार ताल या नदीचा, केदार गंगा या नदीचा हे खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर गंगेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी आणखी एक महत्त्वाची नदी आहे जे टेचनोरा मल्ला, ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आहे. टेचनोरा मल्ला उत्तराखंड येथून उगम पावते आणि उगम पावून पुढे येऊन आपल्याकडे भैरव घाटी या ठिकाणी उत्तरेकडून येऊन भैरव घाटी या ठिकाणी भगीरथीला येऊन भेटते. कुठली नदी सांगितली मी आताच तुम्हाला, बरोबर लक्षात घ्या, जानवी नदी. कोणती नदी आहे? जानवी नदी, जिचा उगम आपण जर लक्षात घेतला तर तो उगम होतो टेचनोरा मल्ला येथे. टेचनोरा मल्ला आणि ते उत्तरेकडून येऊन भगीरथीला मिळते. कुठे मिळते? तर भैरव घाटी इथे मिळते. जानवी, जिला आपण जात गंगा नावाने सुद्धा ओळखतो. त्यानंतर झारा येथे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. झारा, याच्याच पुढील हे एक ठिकाण आहे. झारा येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी गंगेला किंवा भगीरथीला येऊन भेटते, जिचं नाव आहे सिया गंगा. सर्व गंगाच आपल्याला आढळून येतील. आपण इथे पाहिलं केदार गंगा येऊन भेटते. नंतर आपण येथे आताच पाहण्याचा प्रयत्न केला जानवी, जिला जातगंगा म्हणतो. आणि इथे आली आपल्याकडे सिया गंगा, जी झारा येथे भगीरथीला येऊन भेटते. त्यानंतर भगीरथीला येऊन भेटणारी पुढील अत्यंत महत्त्वपूर्ण नदी, जिचं नाव आहे असीगंगा. असीगंगेचं वैशिष्ट्य लक्षात घ्या मित्रांनो, असीगंगेमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आढळून येतात, जे गंगेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. असीगंगा डोडीताल येथून उगम पावते आणि डोडीताल येथून उगम पावून पुढे येऊन आपल्या भगीरथीला गंगोरी या ठिकाणी येऊन भेटते. गंगोरी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे. असीगंगा आणि भगीरथीच्या संगमानंतर मित्रांनो गंगेचा प्रवाह हा आणखी रुंद होत जातो, खूप मोठा विस्तृत होत जातो. कारण हा जो काही संगम आहे हा टेहरी जिल्ह्यामध्ये आहे आणि याच जिल्ह्यामध्ये भारतातील अत्यंत महत्त्वपूर्ण एक धरण आहे, ज्या धरणाच्या माध्यमातून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला मोठ्या प्रमाणात जलसिंचनासाठी पाणी पुरवलं जाते. त्याचं नाव आहे टेहरी धरण. हे सुद्धा गंगा नदीची भगीरथी जी नदी आहे त्या भगीरथी नदीवर टेहरी जिल्ह्यात बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतर टेहरी जिल्ह्यातच कश्माली धार येथून उगम पावणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी आहे, ज्या नदीचं आपल्याकडे नाव आहे चंद्रभागा. मित्रांनो लक्षात घ्या, चंद्रभागा ही नदी महाराष्ट्रात सुद्धा आहे, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात सुद्धा आहे. परंतु चंद्रभागा ही सर्वात लहान गंगेची जरी किंवा भगीरथीची जरी उपनदी असली तरी ती सध्या चर्चेचा विषय ठरली. कारण चंद्रभागा नदीमध्ये जी भगीरथीची उपनदी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य आपल्याला आढळून आलं, म्हणून ही नदी आता सध्या तरी चर्चेचा विषय ठरलेली आहे. तेथून गंगा नदी गढवाल जिल्ह्यात प्रवेश करते आणि गढवाल जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर गंगा नदीला एक महत्त्वपूर्ण नदी येऊन भेटते, ती म्हणजे आहे नयार नदी. अत्यंत महत्त्वपूर्ण नदी आहेत ज्या भगीरथीला येऊन भेटतात आणि इथे देवप्रयागला पुढे मग अलकनंदा आणि भगीरथी या दोघांचा संगम आहे आणि तिथूनच पुढे गंगा मार्गक्रमण करते. मित्रांनो ज्यावेळेस गंगेचा आपण विचार करतो, गंगा भारतातील 5 राज्यातून वाहते. 2525 किलोमीटर एवढा प्रवाह गंगेचा आपल्याला आढळून येतो. गंगेला भारताच्या धार्मिक दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण का असावं? कारण ज्यावेळेस आपण गंगेचा विचार करतो किंवा गंगा खोऱ्याचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की गंगा खोऱ्याने किंवा गंगा नदीने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी, एकूण एरियापैकी जवळपास 26% म्हणजे 26% एरिया एकट्या गंगा नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन आश्चर्यचकित करणारी बाब 2001च्या लोकसंख्येच्या गणनेनुसार लक्षात येते की गंगा नदीच्या खोऱ्यात भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 43% एवढी लोकसंख्या राहते. 2011च्या जनगणनेनुसार ती 49% झालेली आहे. म्हणजे एकट्या गंगा नदीच्या खोऱ्यात भारतातील 49% लोकसंख्या राहते. कारण काय असावं? कारण असावं सुपीक प्रदेश, त्या माध्यमातून तेथे निर्माण होणारं कृषी क्षेत्र, त्या माध्यमातून निर्माण होणारं कृषी क्षेत्राशी निगडीत असलेलं औद्योगिक क्षेत्र इत्यादी कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे चालून गंगा नदी हरिद्वारला पोहोचते. हरिद्वार आहे आणि हरिद्वारमधूनच हर की पौरी या ठिकाणाहून हरिद्वार हा एक जिल्हा आहे आणि येथील एक जे ठिकाण आहे, एक गाव आहे हर की पौरी, या गावातून गंगा नदी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते. ह्या मॅपमध्ये तुम्हाला दिसत असेल, मोठ्या लहान मॅपमध्ये किंवा या पूर्ण भारताच्या मॅपमध्ये लक्षात येत असेल की हा जो भाग आहे, हा भाग जो तुम्हाला दिसते हा हर की पौरी भाग आहे. येथूनच गंगा नदी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते आणि उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 28 जिल्ह्यातून प्रवेश करते, 28 जिल्ह्यातून मार्गक्रमण करत जाते.
बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारण्यात आला आहे की गंगा नदी मैदानी प्रदेशात कुठून प्रवेश करते किंवा कुठल्या ठिकाणाहून मार्गक्रमण करते. तर मी तुम्हाला आताच सांगितलं, हर की पौरी जे हरिद्वारमधील एक ठिकाण आहे, त्याच ठिकाणावरून गंगा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर गंगा नदी उत्तर प्रदेशमधील बिजनोर या जिल्ह्यात प्रवेश करते. बिजनोर आणि हरिद्वारच्या मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा गंगा नदीवर एक बांध बांधलेला आहे, जो अनन्यसाधारण महत्त्वपूर्ण आहे. त्याचं नाव आहे भीमगोंडा बांध आणि त्यामधूनच एक कॅनॉल काढलेला आहे, ज्या कॅनॉलला म्हणतात अप्पर गंगा प्रकल्प. अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की उत्तर प्रदेशमध्ये कुठल्या जिल्ह्यात सर्वप्रथम प्रवेश करते गंगा नदी, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बिजनोर जिल्हा. अत्यंत महत्त्वाचा. त्यानंतर गंगा नदी उत्तर प्रदेशमधील बिजनोर जिल्ह्यात ज्यावेळेस प्रवेश करते, त्यावेळेस बिजनोर जिल्ह्यामध्ये या भागात, बिजनोर जिल्हा हा उत्तर प्रदेशमधील बिजनोर जिल्हा आहे, या भागामध्ये सुद्धा गंगेवर एक महत्त्वपूर्ण बॅरेज किंवा एक बांध काढण्यात आला आहे, ज्याचं नाव आहे चौधरी चरण सिंग बांध. आणि या बांधाच्या माध्यमातूनच या भागात एक मोठं कॅनॉल बनवण्यात आलं, ज्या कॅनॉलला मध्य गंगा कॅनॉल सुद्धा म्हणून ओळखलं जाते. बिजनोर जिल्ह्यात चौधरी चरण सिंग बांधावरून काढलेलं कॅनॉल, जे पुढे चालून हरियाणामध्ये मार्गक्रमण करते आणि हरियाणामधून पुढे इकडे या दिशेने मार्गक्रमण करत राहते, ज्या माध्यमातून हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन केलं जाते. बिजनोर जिल्ह्यानंतर गंगा नदी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर या जिल्ह्यात प्रवेश करते. बुलंदशहर, या बुलंदशहरचं वैशिष्ट्य असं आहे की या बुलंदशहरमध्ये सुद्धा गंगा नदीवर एक कॅनॉल काढण्यात आलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या कॅनॉलला म्हणतात लोअर गंगा कॅनॉल. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण उत्तर प्रदेशमधील बराचसा प्रदेश याच कॅनॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसिंचित केला जातो. गंगा नदी त्यानंतर मुझफ्फरनगरमध्ये प्रवेश करते, तेथून कनौजमध्ये प्रवेश करते. कनौजमध्ये आल्यानंतर गंगा नदीला एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी येऊन भेटते. नद्यांचा संगम होतो, उत्तरेकडून येऊन भेटते, जे उत्तराखंडमधील नैनिताल आहे. या नैनितालमधून उगम पावणारी एक महत्त्वपूर्ण नदी आहे, ज्या नदीचं नाव आहे रामगंगा. ती रामगंगा नदी गंगा नदीला येऊन भेटते. नैनिताल येथे उगम पावणारी कुठल्या जिल्ह्यात? कनौज जिल्ह्यात. अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कनौज जिल्ह्यात रामगंगा नदी येऊन भेटते गंगेला. ही गंगेची उत्तरेकडून येऊन भेटणारी आणि गंगेची डाव्या साईडने म्हणजे लेफ्ट बँक ट्रिब्युटरी म्हणून आपण हिला ओळखतो, गंगेची रामगंगा. आणि अत्यंत महत्त्वाची गंगेची उपनदी आहे. त्यानंतर फतेपूर नंतर कनौज, फतेपूर नंतर गंगा नदी येऊन पोहोचते ते ठिकाण आणि अत्यंत पवित्र स्थान मानलं जाते हिंदू धर्मात, ते म्हणजे वाराणसी. किंवा मग आपण वाराणसीच्या पूर्वी ज्यावेळेस विचार करतो, त्याचं नाव आहे प्रयागराज, ज्याचं जुनं नाव आहे अलाहाबाद. या प्रयागराजला गंगा नदी येऊन ठेपते. आणि प्रयागराजचं महत्त्व आहे, प्रयागराज येथे त्रिवेणी संगम आढळून येतो. 3 नद्या जरी नसल्या तरी आपलं हिंदू पुराण प्रयागराजमध्ये, अलाहाबादमध्ये असं सांगते की अलाहाबादमध्ये गंगेला 2 आणखी नद्या येऊन भेटतात, ज्यापैकी एक सरस्वती नावाची नदी गुप्त नदी आहे, जी कोणाला दिसत नाही. काय खरं काय खोटं याच्याशी आपल्याला प्रश्न नाही, आपल्या अभ्यासाचा विषय म्हणून सांगतोय. प्रयागराज येथे गंगा नदीला 2 नद्या येऊन भेटतात, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी, जे उत्तराखंडमधीलच गंगोत्रीच्याच उत्तरेकडे असलेलं यमुनोत्री ठिकाण आहे. यमुनोत्री, हे इथे गंगोत्री दिसते तुम्हाला, या भागात इथे आढळणारं एक ठिकाण आहे, ते आहे यमुनोत्री. हे यमुनोत्रीमधून उगम पावणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण नदी आहे भारतात, ती म्हणजे आहे यमुना. हे इकडून मार्गक्रमण करत असते हरियाणामधून दिल्ली आणि दिल्लीमधून उत्तर प्रदेश अशी मार्गक्रमण करत येते आणि वाराणसी प्रयागराज येथे येऊन दक्षिणेकडून येऊन गंगा नदीला भेटते. गंगा यमुना सरस्वती संगम आपण त्याला म्हणतो. म्हणून यमुना ही गंगा नदीची अत्यंत महत्त्वपूर्ण उपनदी आहे आणि कुठल्या दिशेने येऊन भेटते? दक्षिणेकडून येऊन भेटते. म्हणून ती राईट बँक ट्रिब्युटरी म्हणून सुद्धा गंगेची ओळखली जाते, यमुना नदी. त्यानंतर गंगा नदी मिर्झापूर फतेपूर पार करत एक अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचते, ज्या ठिकाण आहे आपल्याकडे वाराणसी सुद्धा पार करते. आणि वाराणसी पार करून गंगा नदी गाझीपूरला पोहोचते. गाझीपूर ठिकाण आहे, या गाझीपूरच्या ठिकाणीच गंगेची अत्यंत महत्त्वपूर्ण उपनदी आहे, जे उत्तरेकडून येऊन भेटते, जे फुल्लर सरोवरामध्ये उगम पावणारी नदी आहे. ती नदी आहे गोमती, जे उत्तरेकडून येऊन गंगेला भेटते. गोमती नदी कुठे उगम पावते? फुल्लर सरोवरात. कुणीकडून? उत्तरेकडून येऊन भेटते, म्हणजेच लेफ्ट बँक ट्रिब्युटरी म्हणून आपण गंगेची गोमतीला ओळखतो. अत्यंत महत्त्वाची नदी आहे. त्यानंतर गंगा नदी उत्तर प्रदेशमधील गंगेचा शेवटचा जिल्हा, तो म्हणजे बलिया, या बलियामधून वाहते आणि पुढे चालून बिहारमधील बक्सर या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. बिहारमधील बक्सर या जिल्ह्यामधील
चाऊस नावाचं एक गाव आहे. या चाऊस नावाच्या गावातून बिहारमध्ये प्रवेश करते आणि बिहारमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर या ठिकाणीच गंगेला आणखी एक महत्त्वपूर्ण नदी येऊन भेटते. हिचं वैशिष्ट्य असं की ही भेटणारी नदी गंगेची दक्षिणेकडून किंवा विंध्य पर्वतरांगेपासून गंगेला जाऊन भेटणारी नदी आहे, ज्या नदीचं नाव आहे कर्मनाशा नदी. जे नदी कैमूर रांगेतून उगम पावते, जी मध्य प्रदेशमध्ये कैमूर रांग किंवा छत्तीसगडच्या जवळपास जी कैमूर रांग आढळून येते, त्या कैमूर रांगेत उगम पावणारी महत्त्वपूर्ण नदी कर्मनाशा नदी हे येऊन बक्सर जिल्ह्यामध्ये गंगेला मिळते. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात कोणती नदी? कर्मनाशा नदी, जे कुठे उगम पावते? कैमूर रांगेत उगम पावते, जे विंध्य पर्वतरांगेचाच एक भाग म्हणून ओळखला जातो. अत्यंत महत्त्वाचा आहे, मॅपिंगच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकता. त्यानंतर गंगा नदी बक्सर जिल्ह्यातून भोजपूर जिल्ह्यात प्रवेश करते, भोजपूर जिल्ह्यातून सारन जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि या सारन जिल्ह्यामध्येच गंगेला आणखी एक महत्त्वपूर्ण उपनदी येऊन भेटते, ज्या नदीचं नाव आहे घागरा नदी. घागरा नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. नेपाळच्या वरचा भाग जो आहे तो तिबेटमध्ये होतो आणि नेपाळमधून येऊन ही घागरा नदी गंगेला येऊन भेटते. कुठल्या जिल्ह्यात? तर सारन जिल्ह्यात. ही अत्यंत महत्त्वपूर्ण गंगेची उपनदी आहे, जी उत्तरेकडून येऊन भेटू आली, म्हणून ती लेफ्ट बँक ट्रिब्युटरी म्हणून ओळखली जाते, घागरा नदी. सारन जिल्ह्यानंतर गंगा नदी अत्यंत महत्त्वपूर्ण बिहारमधील ठिकाण आणि बिहारची राजधानी असलेलं पाटणामध्ये प्रवेश करते आणि या पाटणामध्ये गंगा नदीला दोन अत्यंत महत्त्वपूर्ण नद्या येऊन भेटतात, ज्या दक्षिणेकडूनच येऊन भेटतात. त्यापैकी पहिली नदी आहे जी छत्तीसगडमध्ये उगम पावते. छत्तीसगडमध्ये उगम पावून दक्षिणेकडून येऊन पाटणा शहरामध्ये गंगेला येऊन भेटते, ज्या नदीचं नाव आहे पुनपुन नदी. अत्यंत महत्त्वाची आहे, जी छत्तीसगडमध्ये उगम पावते. आणि दुसरी महत्त्वपूर्ण नदी आहे सोन नदी, जिचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून होतो आणि ते सुद्धा जाऊन पाटणामध्येच गंगा नदीला येऊन भेटते. ह्या अत्यंत महत्त्वाच्या दक्षिणेकडून येऊन भेटणाऱ्या गंगेला नद्या आहे, म्हणजेच या राईट बँक ट्रिब्युटरी म्हणून ओळखल्या जातील गंगेच्या. पाटणानंतर गंगा नदी हाजीपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. हाजीपूरमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे सोनपूर. या सोनपूरमध्ये गंगा नदीला आणखी एक महत्त्वपूर्ण नदी येऊन भेटते, ज्या नदीचं नाव आहे गंडकी नदी. गंडकी नदीचा उगम नेपाळमध्ये होतो. गंडकी नदी उत्तरेकडून येऊन सोनपूर या ठिकाणी गंगेला येऊन भेटते आणि ही गंगेची अत्यंत महत्त्वपूर्ण नदी आहे. भारत आणि नेपाळचा या नदीवर संयुक्त प्रकल्पसुद्धा आहे आणि या नदीच्या पाण्यावरून मोठ्या प्रमाणात वादसुद्धा आहे. कुठे येऊन भेटते? तर सोनपूरला. उत्तरेकडून येऊन भेटते, त्या कारणाने ती लेफ्ट बँक ट्रिब्युटरी म्हणून ओळखली जाईल. त्यानंतर गंगा नदी बिहारमधील वैशाली जिल्ह्यानंतर समिस्तपूर जिल्हा आणि त्यानंतर कटिहार जिल्हा या जिल्ह्यामध्ये पोहोचते आणि कटिहार जिल्ह्यामध्येच नेपाळमधून उगम पावणारी आणखी एक महत्त्वपूर्ण नदी आहे, जी गंगेची उपनदी आहे, ज्या नदीचं नाव आहे कोसी नदी. ज्या नदीला बिहारचं दुःखाश्रू म्हणून सुद्धा ओळखलं जाते. ही कटिहार येथे गंगेला येऊन भेटते. कटिहार जिल्हा उत्तर प्रदेशमधील अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. कुठली नदी? तर कोसी नदी, जिला बिहारचं दुःखाश्रू म्हणतात. उत्तरेकडून येऊन भेटते, म्हणजेच ही लेफ्ट बँक ट्रिब्युटरी आहे. यानंतर गंगा नदी उत्तर प्रदेशमधील कटिहार हा शेवटचा जिल्हा. त्यानंतर गंगा नदी झारखंडमध्ये प्रवेश करते आणि झारखंडमधील एकाच जिल्ह्यात वाहते, ज्या जिल्ह्याचं नाव आहे साहेबगंज. लक्षात घ्या, साहेबगंज जिल्ह्यात वाहते आणि साहेबगंज जिल्ह्यामधून पश्चिम बंगाल हा जो प्रदेश आपल्याला दिसते, हा पूर्ण हे राज्य हे पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात प्रवेश करते आणि मालदा जिल्ह्यामधून मुर्शिदाबादमध्ये प्रवेश करते. मुर्शिदाबाद ठिकाण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मुर्शिदाबादमधीलच अत्यंत महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे या धुलियान नावाचं गाव. या धुलियान नावाच्या गावातच गंगा नदीचे दोन प्रवाह वेगवेगळे होतात. ते वितरिका म्हणून पुढे ओळखले जातात. त्यापैकी एक प्रवाह पश्चिम बंगालमध्ये वाहतो, तर मुख्य प्रवाह बांगलादेशमध्ये वाहत जातो. लक्षात घ्या, जो प्रवाह पश्चिम बंगालमध्ये वाहतो त्या प्रवाहाला हुगडी नदी म्हणून ओळखलं जाते. बऱ्याच परीक्षेला प्रश्न आला, गंगेची प्रमुख वितरिका कोणती आहे? उपनदी नाही, वितरिका कुठली आहे? तर ती हुगडी आहे. या हुगडीच्याच किनारी पश्चिम बंगालमधील राजधानीचं ठिकाण कोलकाता, हावडा, हल्दिया, डायमंड हार्बर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण शहरं वसलेले आहेत. म्हणून हुगडीला पश्चिम बंगालमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हुगडी पुढे जात असताना इथे सागरगंगा नावाचं एक आयर्लँड आहे.
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर त्या आयर्लंडमध्ये जाऊन गंगा नदी म्हणजेच गंगा नदीची वितरिका हुगळी ही बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर गंगा नदीच्या मुख्य प्रवाहाचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस गंगा नदीचा मुख्य प्रवाह बांगलादेशमध्ये प्रवेश करतो, परंतु गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा नावाने ओळखलं जाते. म्हणजेच गंगा नदी बांगलादेशमध्ये ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस ती पद्मा नावाने ओळखली जाते. पुढे मार्गक्रमण करत असताना बांगलादेशमधील हा बांगलादेश आहे, इथे मी काढलेला आहे हा एवढा प्रदेश, बांगलादेशमधील एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे ज्या प्रदेशाचं नाव आहे अरुच्छा प्रदेश किंवा अरुच्छा ठिकाण आहे. त्या ठिकाणावर गंगेला एक महत्त्वपूर्ण नदी म्हणजेच पद्मेला एक महत्त्वपूर्ण नदी येऊन भेटते, ज्या नदीचं नाव आहे जमुना. गंगेची यमुना पाहिली आपण, परंतु गंगेची जमुना नाही पाहिली. जमुना नदी अरुच्छा या ठिकाणी गंगेला म्हणजेच पद्मेला येऊन भेटते बांगलादेशमधील. आता जमुना काय आहे तर जमुना जी भारतात ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते तिलाच बांगलादेशमध्ये जमुना म्हणून ओळखलं जाते, जी तिबेटमधून उगम पावून भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमधून पुढे आसाम आणि आसाममधून पुढे येऊन बांगलादेश आणि बांगलादेशमधून अरुच्छा या ठिकाणी गंगेला येऊन भेटते. म्हणजे इवन ब्रह्मपुत्रा सुद्धा गंगेचीच उपनदी आहे जी पद्माला जाऊन भेटते, म्हणजे पद्माच गंगेचं नाव आहे. पुढे चालून या दोघांच्या प्रवाहांना पद्मा म्हणूनच ओळखलं जाते. पुढे पद्मा मार्गक्रमण करते आणि अत्यंत महत्त्वाचं एक ठिकाण ज्याचं नाव आहे चंदपूर, चंद्रपूर नाही चंदपूर, या चंदपूर या ठिकाणी गंगेला आणखी एक नदी येऊन भेटते जिचं नाव आहे मेघना. ऐकायला खूप छान नाव वाटतात परंतु हे बांगलादेशी नावं आहेत. मेघना नदी येऊन भेटते. कोणची नदी? मेघना. आता मेघना नदी कोण आहे तर भारतातील मणिपूर टेकड्यांमध्ये उगम पावणारी, या मणिपूर टेकड्यांमध्ये उगम पावणारी जे महत्त्वपूर्ण नदी आहे भारतातील तिचं नाव आहे बराक नदी. ती बराक नदीच बांगलादेशमध्ये मेघना म्हणून ओळखली जाते. ही नदी आसाममधून मणिपूरमधून आसाम आणि आसाममधून बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि चंदपूर या ठिकाणी येऊन गंगा नदीला म्हणजेच पद्माला येऊन भेटते. आणि पुढे त्या दोघींचाही प्रवाह आता पद्मा म्हणून ओळखला नाही जात तर त्यांना पुढे दोघींच्याही प्रवाहाला मेघना म्हणूनच ओळखलं जाते. म्हणून गंगा जरी उत्तराखंडमध्ये गंगा म्हणून ओळखल्या जाते तरी ज्यावेळेस ती अरबी समुद्राला जाऊन भेटते तेव्हा गंगा म्हणून नाही तर मेघना म्हणून जाऊन भेटते. मेघना पुढे आपल्या मुखाजवळ, मुख आणि उगम हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मुख म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्राला भेटते त्याला मुख म्हणावं आणि उगम म्हणजे ज्या ठिकाणी तिचा झरा चालू होतो तिला उगम म्हणावं. तर तिच्या मुखाजवळ मेघना जेव्हा अरबी समुद्राला जाऊन भेटते तेव्हा तिच्या मुखाजवळ जगातील सर्वात मोठा द लार्जेस्ट डेल्टा इन द वर्ल्ड, जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण करते. त्रिभुज प्रदेश म्हणजे 3 बाजू असलेला प्रदेश, अशा पद्धतीचा प्रदेश एक त्रिकोणाकृती प्रदेश तयार करते. त्रिभुज प्रदेश ज्याचं एक टोक इकडल्या साईडला भारताला आहे, एक टोक या साईडला आहे आणि एक टोक बंगालच्या उपसागरात आहे. आणि पूर्णचा पूर्ण त्रिभुज प्रदेश जास्तीत जास्त प्रमाणात बांगलादेशमध्ये आहे, जो जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. त्याचं नाव आहे सुंदरबन. सुंदरबनचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. तिथे आढळणारे प्राणी, तिथे आढळणारे पक्षी, तिथे आढळणाऱ्या वनस्पती, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली सुपीकता, अनन्यसाधारण अनेक गोष्टी आपण बोलू शकतो. अशा प्रकारचा हा एक डेल्टा आहे, त्रिभुज प्रदेश आहे, जो गंगेचा आणि गंगेच्याच उपनद्यांनी निर्माण केलेला त्रिभुज प्रदेश आहे. याला मुख्यतः ब्रह्मपुत्रेने आणि गंगेने निर्माण केलेला त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जाते. अशा पद्धतीने गंगा ओरिजिनेट कशी होते, गंगेची उत्पत्ती कशी होते, जन्म कसा होतो, गंगा मार्गक्रमण करत 5 राज्यातून कशी जाते, कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जाते, या प्रश्नात तुमचा आणखी एक प्रश्न, तुमच्यासाठी एक प्रश्न जो मला कमेंटमध्ये ज्याचं उत्तर कळवा की उत्तर प्रदेशमधील कुठल्या जिल्ह्यांमधून गंगा वाहते. 28 जिल्हे मी सांगितले परंतु कुठले जिल्हे हे सुद्धा सांगितले, परंतु तुम्ही सांगा अभ्यास करून या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तर, आणि मला कमेंटमध्ये कळवा की गंगा नदी किनारी वसलेले उत्तर प्रदेशमधील जिल्हे कुठले. दुसरा महत्त्वाचा प्रश्न बिहारमधील जिल्हे कुठले. तिसरा महत्त्वाचा प्रश्न उत्तराखंडमधील जिल्हे कुठले. महत्त्वाची बाब आहे. आणि बांगलादेशमधले अत्यंत महत्त्वपूर्ण गंगेवर असलेले ठिकाणं कुठले ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. 5 राज्यातून वाहते. जवळपास बिहारमधून आपण जर विचार केला तर 12 जिल्ह्यामधून, उत्तर प्रदेशचा विचार केला तर आपण 28 जिल्ह्यामधून, उत्तराखंडचा विचार केला तर आपण जवळपास 5 जिल्ह्यामधून गंगा नदी वाहते. परंतु गंगेचा उत्पत्ती जिथे होते तिथून 2च जिल्ह्यातून वाहते. आणि पुढे पश्चिम बंगालमधील जवळपास
5 ते 6 जर आपण वितरुकीचा विचार केला तर त्या जिल्ह्यांमधून सुद्धा वाहते. अशा पद्धतीने पूर्णचे पूर्ण शहर गंगा नदीकडे असलेले, गंगा नदीचा पूर्णचा पूर्ण उगमापासून तर मुखापर्यंतचा प्रवास मॅपिंगच्या माध्यमातून पूर्णचा पूर्ण समजून घेतला आहे. उत्तरेकडून भेटणाऱ्या नद्या, दक्षिणेकडून भेटणाऱ्या नद्या म्हणजेच लेफ्ट हँड ट्रिब्युटरी, लेफ्ट बँक ट्रिब्युटरी किंवा मग आपण म्हणू त्याला राईट बँक ट्रिब्युटरी, या सर्वच्या सर्व पाहण्याचा प्रयत्न केला. कुठल्या ठिकाणाहून त्या ट्रिब्युटरी उत्पन्न होतात, कुठल्या जिल्ह्यात जाऊन भेटतात, एकदम डिटेलमध्ये पाहिलं. यानंतर गंगेवर कुठलाही प्रश्न आला तर आयुष्यात कधीच तुमचं चुकणार नाही. एकूण एक डिटेल माहिती समजून घेण्याचे प्रयत्न केले, जे ॲनिमेशनच्या माध्यमातूनही तुम्ही समजून घेऊ शकणार नाही. सरते शेवटी अत्यंत महत्त्वाची बाब की जर व्हिडिओ योग्य वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि काही प्रश्न असल्या, क्युरीज असल्या तर कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही प्रयत्न करू तुम्हाला उत्तर देण्याचे. त्याचबरोबर पुढील व्हिडिओ किंवा पुढील काही अत्यंत महत्त्वाचे विषय कुठले घ्यावेत, कुठल्या विषयावर लेक्चर घ्यावे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि सर्वात महत्त्वाची बाब, पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटावं यासाठी आपल्या बेलला हिट करा. म्हणजे बेल आयकॉन जे तुम्हाला चित्र दिसते त्याला टच करा, म्हणजे पुढील येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विषयासह, परीक्षाभिमुख विषयासह आणि डिटेल माहितीसह पुन्हा भेटू. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद.